हॅलो यूट्यूब. जसे की आपण बघितलं आपल्याला सी लँग्वेजमध्ये कुठले कुठले कोर्स घ्यायचे होते. जर हा व्हिडिओ नवीन कोणासाठी असेल तर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ चेक करू शकता. त्याच्यामध्ये आपण पूर्ण कोर्स डिटेल्स अबाउट दी सी लँग्वेज पुट डाऊन केलेला आहे. तर आपण कोर्सला चालू करूया. सी लँग्वेजच्या कोर्ससाठी फर्स्ट आपला टॉपिक काय आहे तो इंट्रोडक्शन. आपण त्याच्यामध्ये काय काय पाहणार आहेत. द इंट्रोडक्शन अबाउट दी बेसिक प्रोग्रामिंग ऑर ए कम्प्युटर. देन सी लँग्वेजची हिस्ट्री कशी झाली, सी लँग्वेज कसा डेव्हलप झाला. देन सम इंट्रोडक्शन अबाउट पास्कल, कोबोल, फोर्ट्रॉन लँग्वेजेस, द डिफरन्स इन बिटवीन सी लँग्वेजेस अँड दॅट 3 लँग्वेजेस. ॲक्च्युली प्रोग्राम काय असतो आणि आपण प्रोग्रामसाठी आपल्याला प्रोग्रामची गरज काय भासते. ओके. देन स्टार्ट दी सम ओव्हर. बेसिकली आपण जर प्रोग्रामिंग फोकस केले तर व्हॉट इज प्रोग्रामिंग, तर प्रोग्रामिंग बिलॉंग करते टू द कम्प्युटर फील्ड. Okay, but what is computer actually? A computer is an electromagnetic device. आपण कम्प्युटरला काय म्हणतो? What is computer? A computer is an electromagnetic device. The reason behind it will considered as electromagnetic because कुठलाही कम्प्युटर आपण फोकस केला तर कम्प्युटर कॅन बी वर्क्स विथ द इलेक्ट्रिक करंट. आणि आता प्रश्न येतो की मॅग्नेटिक फील्ड कुठे असतात. ओके. कम्प्युटरचं कुठलंही ऑपरेशन आपण फोकस केलं तर ते ऑपरेशन इलेक्ट्रिकली प्लस कम्प्युटरच्या मेमरीवरती डिपेंड्स करतं. तुम्ही तुमचं स्मॉल एक मेमरी कार्ड कन्सिडर करा. जर तुमचं मेमरी कार्ड असेल 4 GB तर तुम्हाला तिथं मेमरी यूज करायला किती भेटते? यूज्ड मेमरी असते फक्त 3.86. ओके. तुम्ही पूर्ण मेमरी यूज करता का तिथे? जस्ट एक कन्सिडर केलं 4 GB मेमरी कार्ड आहे आणि आपण मेमरी किती यूज करतो आहे? 3.86. मग बाकीची जी काही मेमरी आहे 0. समथिंग ती मेमरी असते मॅग्नेटिक फील्डला. ओके. मग कम्प्युटर इलेक्ट्रोमॅग्नेटिक का रिझन फोकस केला जातो? ज्यावेळेस कम्प्युटरला त्यातला डेटा रिट्राईव्ह करायचा आहे किंवा अपडेट करायचा आहे, ज्यावेळेस मेमरीमधला डेटा रिट्राईव्ह करायचा आहे किंवा अपडेट करायचा आहे त्यावेळेस ते काय यूज करतात? मॅग्नेटिक फील्ड. सो कम्प्युटरला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिव्हाइस. What is computer actually? Computer is an electromagnetic device that will use to develop or we can say that हे जे काही कम्प्युटर आहे हे कम्प्युटर ह्युमन एफर्ट्स कमी करण्यासाठी डेव्हलप केले गेलेलं आहे. सपोज आता एखादा क्लर्क आपण कन्सिडर केलं. जर तो क्लर्क ॲट अ टाईम 1000 रेकॉर्डसोबत प्रोसेस नाही करू शकत, पण सेम तेच क्लर्कचं सॉफ्टवेअर ॲट अ सेम टाईम 1000 रेकॉर्डसोबत प्रोसेस करू शकतात. ओके. हे झालं अबाउट दी कम्प्युटर. मग कम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंग करतो इन द सेन्स आपण काय करतो? व्हॉट इज प्रोग्रामिंग ॲक्च्युली? जे ह्युमनचं एफर्ट आहे, जे ह्युमनचं वर्क आहे त्या वर्कला रिड्यूस करायचं इनसाइड अ प्रोग्राम. म्हणजे जे काही टास्क आहे ते टास्क आपण काय करतो? सम इन्स्ट्रक्शन राईट करतो. त्या इन्स्ट्रक्शन कम्प्युटरला अंडरस्टँड होतात आणि कम्प्युटर आपल्यासारखं टास्क परफॉर्म करायला लागतं. ओके. हे झालं अबाउट द बेसिक प्रोग्रामिंग अँड कम्प्युटर. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज आपण कम्प्युटर लँग्वेजेसला काय डिफाईन करतो? ओके. ॲक्च्युली कम्प्युटर लँग्वेजेस म्हणजे काय, हे कशासाठी आहेत? आता बेसिकली बघितलं आता मार्केटमध्ये आपल्याला बऱ्यापैकी कम्प्युटर लँग्वेजेस माहीत आहेत. जसं की सी लँग्वेज, देन C++, देन जावा आहे, देन .NET आहे, देन अँड्रॉईड वगैरे वगैरे, अँड्रॉईड, PHP वगैरे वगैरे हे भरपूर काही कम्प्युटर लँग्वेजेस आहेत. बट या कम्प्युटर लँग्वेजेसचा यूज काय? जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की कम्प्युटर कसा वर्कआउट करतो. कम्प्युटर वर्क करतो मेमरीसोबत विथ द इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. ओके. आपण काय करतो? प्रोग्रामिंग करतो म्हणजे काय करतो? तर इन्स्ट्रक्शन राईट करतो ज्या की मेमरीसोबत वर्कआउट करतात आणि ज्या कम्प्युटरला अंडरस्टँड होतील अशा टाईपच्या आपण इन्स्ट्रक्शन राईट करतो. बरोबर. मग या कम्प्युटर लँग्वेजेसचं काम काय? सिम्पली एक ह्युमन आहे. आपण त्याची एक डायग्राम काढू सो दॅट तुम्हाला ते व्यवस्थित अंडरस्टँड होईल. ओके. आता डायग्राम आपण बघतोय की हा काय आहे? हा आपला ह्युमन आहे. हा ह्युमनला काय करायचं? या कम्प्युटरमध्ये त्याचा टास्क टाकायचं आहे. बट हे टास्क टाकताना आपण काय फोकस करतो? कम्प्युटर इन्स्ट्रक्शन. मग कम्प्युटरच्या प्लॅटफॉर्मवरून त्यांचे इन्स्ट्रक्शन डेव्हलप होतात. तर इफ इन अ केस आपण सी लँग्वेज पाहिली, सी लँग्वेजचा आउटपुट एका कमांड प्रॉम्प्टवरती येतं. जर त्या युजरला विदाऊट युजिंग अ कीबोर्ड प्रोग्राम्स करायचे असतील तर ते सिम्पली कीबोर्डवरून जर आपल्याला ऑपरेशन करायचं तर ते C आणि CPP मध्ये टास्क तयार करू शकतो त्याचा. मग त्या ज्या काही इन्स्ट्रक्शन आहे त्या कम्प्युटरमध्ये टाकण्यासाठी
आपण काय यूज करतो इथं, तर प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस. बेसिकली एखादी प्रोग्रॅमिंग लँग्वेज काय असू शकते, इट इज अन इंटरफेस इन बिटवीन अ ह्युमन अँड कम्प्युटर. मग जे काय प्रोग्रॅमिंगचं मेन टास्क आहे, व्हॉट इज प्रोग्रॅमिंग, तर प्रोग्रॅमिंग आपण करतो कशासाठी, ह्युमनचं एफर्ट कमी करण्यासाठी प्रोग्रॅमिंग यूज करतो. आणि ही प्रोग्रॅमिंग आपल्याला अजून कमी करण्यासाठी आपण काय यूज करतो, तर कम्प्युटर लँग्वेजेस. सी आणि CPP सारख्या लँग्वेजेस कुठल्या प्लॅटफॉर्ममध्ये यूज करायच्या, देन बेसिकली जावा, .NET आहे, अँड्रॉइड आहे, PHP आहे, ते कुठल्या प्लॅटफॉर्ममध्ये यूज करायचं. सी बेसिकली कुठल्या प्लॅटफॉर्ममध्ये यूज केलं जातं, आपण सीमध्ये बघितलं तर सी ही फक्त एक कमांड ओरिएंटेड लँग्वेज आहे. ओके, कमांड ओरिएंटेड म्हणजे याचं आउटपुट कुठे येणार आहे, कमांड प्रॉम्प्टवरती. जर आपल्याला विदाउट अ माऊस युजिंग कीबोर्ड वर्किंग प्रोग्रॅमिंग करायचे असेल तर आपण सी किंवा CPP यूज करू. ओके, देन मग जावा आणि .NET हे जे काही प्रोग्राम्स आहेत, जावा आणि बेसिकली .NET या ज्या काही प्लॅटफॉर्म्स आहेत, हे प्लॅटफॉर्म कुठल्या कुठल्या ॲप्लिकेशनला सपोर्ट करतात, लाईक विंडोज फॉर्म ॲप्लिकेशन, वेब, देन विंडोज फॉर्म ॲप्लिकेशन, देन वेब ॲप्लिकेशन्स, अशा टाईपला आपण काय फोकस करू, जावा, .NET. और ज्यावेळेस वेब रिलेटेड प्रोग्रॅमिंग येते आपण PHP पण फोकस करू. आणि ज्यावेळेस मोबाईल रिलेटेड ऑपरेशन असेल तर आपण मोबाईलच्या OS वरती प्रोग्रॅमिंग करतो, लाईक अँड्रॉइड, देन J2EE एक्सेट्रा अँड एक्सेट्रा. ओके, हे झालं अबाउट दी बेसिक प्रोग्रॅमिंग ऑफ बेसिक नॉलेज ऑफ प्रोग्रॅमिंग ऑर ए कम्प्युटर. आपण थोडक्यात काय बघितलं, व्हॉट इज कम्प्युटर, तर कम्प्युटर इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिव्हाइस. वाय इट इज कन्सिडर्ड ॲज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिव्हाइस, जस्ट टू रीजन the computer can be works with the electric current so that it will activate, and the magnetic field those can be used to retrieve the memory values. Okay, that's the reason the computer called as a electromagnetic device and which can be used for reducing the human efforts. देन आपण पाहिलेलं व्हॉट इज प्रोग्रॅमिंग. ॲक्च्युली प्रोग्रॅमिंग कशासाठी यूज करतो आपण, जे काही ह्युमनचं टास्क आहे ते टास्क कमी करतो बाय रायटिंग सम इन्स्ट्रक्शन टू द कम्प्युटर. मग हा जो काय ॲक्च्युली प्रोग्रॅमिंग आहे, ॲक्च्युली आपण ज्याला कम्प्युटर लँग्वेज म्हणतो, हे कम्प्युटर लँग्वेज काय, तर दिस इज अँड इंटरफेस इन बिटवीन ह्युमन अँड कम्प्युटर. तिथं आपण काय करतो, आपली ह्युमनचं टास्क कशात कन्वर्ट करतो, या आपल्या कम्प्युटर इन्स्ट्रक्शनमधनं या इन्स्ट्रक्शन इथं सेव्ह करतो, सो दॅट ह्युमनचा टास्क ते कम्प्युटर परफॉर्म करतं. हे झालं अबाउट कम्प्युटर प्रोग्रॅमिंग अँड कम्प्युटर. ओके, देन सी लँग्वेजकडे आपण सी लँग्वेजची हिस्ट्री बघितली तर सी कधी डेव्हलप झाला आहे, सी डेव्हलप झाला आहे 1972मध्ये. कोण डेव्हलप केलं याला, डॅनियल्स रिचे. ओके, सी कधी डेव्हलप झाला आहे 1972मध्ये आणि याला डेव्हलप करणारं कोण होतं, डॅनियल्स रिचे. मग बट कम्प्युटर याच्या अगोदर इन्व्हेंट झाला आहे, इजंट इट. कम्प्युटर याच्या अगोदर इन्व्हेंट झाला, याचा अर्थ काहीतरी बेसिक प्रोग्रॅमिंग लँग्वेज असतील सीच्या. पण सीच्या अगोदर ज्या काही लँग्वेज होत्या त्या कुठल्या कुठल्या लँग्वेज होत्या, तर पास्कल, देन कोबोल और फॉर्ट्रन, या 3 बेसिक लँग्वेजेस सीच्या अगोदर होत्या. मग सी म्हणजेच काय, तर सी इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ these three कम्प्युटर लँग्वेजेस. याला आपण काय म्हणतो, तर सी लँग्वेज. मग याच्यामध्ये आणि सीमध्ये काय डिफरन्स होता, तर जसं की आपण पाहतोय पास्कल, कोबोल आणि फोर्ट्रॉन या सीच्या अगोदरच्या लँग्वेज होत्या. त्याच्यामध्ये ड्रॉबॅक काय होता बेसिकली, तर एकच ड्रॉबॅक की ज्यावेळेस आपण या 3 लँग्वेजचा इंटरफेस किंवा ज्याच्या थ्रू आपल्याला याच्याशी कोडिंग करायचं आहे, तो जर IDE या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केला तर ते बाकीचे प्रोग्रॅम्स इन्स्टॉल करायला सपोर्ट नव्हता करत. म्हणजे एखाद्या ऑपरेटिंग सिस्टमवरती जर तुम्ही पास्कलचं IDE किंवा कोबोलचं किंवा फोर्ट्रॉनचं IDE जर इन्स्टॉल केलं तर त्याच्यावरती बाकीचे प्रोग्रॅम्स इन्स्टॉल नव्हते होत. आणि दॅट्स द रिझन याला कंबाईन करून आपण एक सी लँग्वेज फॉर्म केली की त्याला मल्टिपल प्रोग्रॅमिंग सपोर्ट ऑफ ऑपरेटिंग सिस्टम पण आपण देऊन टाकलं. ओके, हे झालं अबाउट द हिस्ट्री ऑफ सी लँग्वेज. याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर सी काय करतं, बेसिकली सपोर्ट करतं फॉर दी प्रोग्रॅम एडिटर, प्रोग्रॅम एक्झिक्युशन, प्रोग्रॅम कंपायलर अँड एक्सेट्रा एक्सेट्रा. अँड अदर ऑपरेटिंग सिस्टमवरचे जे काही प्रोग्रॅम्स आहेत त्यांना हात न लावता सी इथं एक्झिक्यूट केला जातो. मग सी काय आहे, तर सी हा एक लो लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. व्हॉट इज सी ॲक्च्युली, सी इज अ लो लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज विच कॅन बी डेव्हलप्ड बाय द डॅनियल्स रिचे ॲट 1972. आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं, बेसिक प्रोग्रॅमिंग फॉर ए कम्प्युटर, then C language history and some
इंट्रोडक्शन टू अबाउट पास्कल, कोबॉल अँड फोर्ट्रॉन लँग्वेजेस. आणि ॲक्च्युअली डिफरन्स काय सी लँग्वेज आणि अदर 3 लँग्वेजमध्ये. देन आपण आता प्रोग्रॅमिंगकडे स्टार्ट करतो. बट त्यासाठी वी मस्ट वॉन्ट टू नीड, आपल्याला माहीत असलं पाहिजे की ॲक्च्युअल व्हॉट इज प्रोग्रॅम. प्रोग्रॅम म्हणजे काय. एक सिम्पली आपण सांगू की प्रोग्रॅम काय असतो टेक्निकली, किंवा बुकमध्ये जर रेफर केलं तर डेफिनेशन काय सांगते, अ प्रोग्रॅम इज नथिंग बट सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ओके, प्रोग्रॅम काय असतो तर प्रोग्रॅम इज नथिंग बट अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. बट इथं अजून एक क्वेश्चन तयार होतोय की ॲक्च्युअलमध्ये इन्स्ट्रक्शन म्हणजे काय. तर आपण इन्स्ट्रक्शनला काय डिफाईन करतो, व्हॉट इज इन्स्ट्रक्शन. ॲक्च्युअली इन्स्ट्रक्शन इज नथिंग बट सेट ऑफ, इन्स्ट्रक्शन आपण त्याची डेफिनेशन राईट करू. इन्स्ट्रक्शन इज नथिंग बट सेट ऑफ सिंटॅक्स. व्हॉट इज इन्स्ट्रक्शन. ॲक्च्युअली इन्स्ट्रक्शन नथिंग बट अ सेट ऑफ सिंटॅक्स. तर आपण सिंटॅक्स कशाला म्हणतो, सिम्पली जसं आपल्या मराठीमध्ये असतं की आपण लाईक हेच केलं पाहिजे आहे, तेच केलं पाहिजे आहे, तसंच काही कोड ह्युमनचं टास्क जर कम्प्युटरमध्ये आपल्याला टाकण्यासाठी काही आपल्याकडे एक फॉर्मॅट दिलेलं आहे, ते फॉर्मॅट आपल्याला त्याच फॉर्मॅटमध्ये लिहावं लागतं. आणि ते फॉर्मॅट कोण रिप्रेझेंट करतं तर सिंटॅक्स. मग बेसिकली सिंटॅक्स म्हणजे काय, व्हॉट इज सिंटॅक्स. द सिंटॅक्स इज नथिंग बट अ, or we can say that it is a format to write an instruction. Okay, आता आपण पूर्ण टास्क बघतोय. व्हॉट इज प्रोग्राम. ॲक्च्युअली अ प्रोग्राम इज नथिंग बट अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. बट बेसिकली इन्स्ट्रक्शन म्हणजे काय तर इन्स्ट्रक्शन्स आर नथिंग बट अ सेट ऑफ सिंटॅक्स. and what is syntax. Actually a syntax is nothing but a format to write an instruction. ओके, हे 3 बेसिक लँग्वेजेस किंवा बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झालेले आहेत की आपल्याला काय करायचं आहे. वी मस्ट डेव्हलप अ प्रोग्राम युजिंग सी लँग्वेज. बट प्रोग्राम म्हणजे काय तर प्रोग्राम आपल्याला आत्तापर्यंत कळालं आहे की प्रोग्राम म्हणजे फक्त एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतो. इन्स्ट्रक्शन त्यातलं त्यात काय आहे तर इन्स्ट्रक्शन हा सेट ऑफ सिंटॅक्स आहे. आणि सिंटॅक्स काय आहे तर सिंटॅक्स हा एक फॉर्मॅट आहे की ज्याच्या थ्रू आपण इन्स्ट्रक्शन्स राईट करतो. ओके, हे झालं अबाउट प्रोग्राम. देन प्रोग्रामच्या गरजेसाठी फॉर प्रोग्राम आपल्याला लिहिण्यासाठी आपण 3 कन्सेप्ट फोकस करतो. ओके, सम कन्सेप्ट्स टू राईट अ प्रोग्राम. या कन्सेप्ट काय काय आहे तर पहिली कन्सेप्ट येते व्हेरिएबल ऑब्लिक कॉन्स्टंट. तर दुसरी कन्सेप्ट येते आपल्या फंक्शन म्हणजे काय. आणि तिसरी कन्सेप्ट येते जनरल प्रोग्राम स्ट्रक्चर. ओके, देन आता आपण पाहतोय, आपण बघितलंय की व्हॉट इज प्रोग्राम. प्रोग्राम हा काय असतो. प्रोग्राम इज नथिंग बट अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. मग इन्स्ट्रक्शन काय असतात तर इन्स्ट्रक्शन इज नथिंग बट अ सेट ऑफ सिंटॅक्स. आणि सिंटॅक्स म्हणजे काय तर फॉर्मॅट टू राईट एन इन्स्ट्रक्शन और राईट एन ए प्रोग्राम. त्याला आपण म्हणतो सिंटॅक्स. मग हे जे काय प्रोग्राम आहे हा प्रोग्राम लिहिण्यासाठी आपल्याकडे 3 कन्सेप्ट एकदम क्लिअर असायला पाहिजे. फर्स्ट व्हेरिएबल, सेकंड कॉन्स्टंट, देन फंक्शन आणि देन जनरल प्रोग्राम स्ट्रक्चर इन सी. ओके, आता फर्स्ट ही कन्सेप्ट पाहू आपण. व्हेरिएबल किंवा कॉन्स्टंट आपण कशासाठी यूज करतो. ओके, आता प्रोग्राममध्ये तुम्ही पाहत असाल जे प्रोग्रामचं फक्त बेसिक नॉलेज आहे पण ॲक्च्युअलीमध्ये प्रोग्रामिंग कशासाठी असते ते माहीत नाही, अशा स्टुडंटला आपण फोकस करतो. तर ते स्टुडंट व्हेरिएबल आणि कॉन्स्टंटचे फक्त सिंटॅक्स लक्षात ठेवतात. बट देर इज अ क्वेश्चन व्हाय वी नीड व्हेरिएबल और कॉन्स्टंट्स. आपण एक कशासाठी यूज करतो तर बेसिकली आपण कुठलंही सॉफ्टवेअर फोकस करा किंवा कुठलीही ॲप फोकस करा, ती ॲप त्यांच्या मेमरीवरती किंवा सम व्हॅल्यूजवरती वर्कआउट करते. ओके, ॲज अ पार्ट जर आपण कन्सिडर केलं ॲडिशन ऑफ 2 नंबरचा प्रोग्राम, ॲडिशन ऑफ 2 नंबरमध्ये आउटपुट कसं येणार आहे लाईक दिस, एंटर 2 नंबर्स, देन सपोज वी आर एंटरिंग दॅट 2 नंबर्स अँड देन नेक्स्ट लाईन ॲडिशन 30. आता इथं हा डेटा टाकल्याशिवाय या 2 व्हॅल्यूज टाकल्याशिवाय तो कम्प्युटर प्रोग्राम एक्झिक्यूट करणार आहे का. याचा अर्थ काय की प्रत्येक कम्प्युटर प्रोग्रामला काहीतरी एक व्हॅल्यू लागते, त्याच्याशिवाय ते एक्झिक्यूट करू शकत नाही. आणि या ज्या काही व्हॅल्यूज आहेत या प्रोग्राममध्ये स्टोअर करण्यासाठी आपण काय यूज करतो तर व्हेरिएबल किंवा कॉन्स्टंट.
व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट कशासाठी यूज करायचे, युजर डिफाईन व्हॅल्यूला आपल्या प्रोग्रॅममध्ये मेमरी देऊन त्यांना स्टोअर करण्यासाठी आपण काय यूज करतो, तर व्हेरिएबल किंवा कॉन्स्टंट. ओके, क्लिअर. देन व्हेरिएबल म्हणजे काय, तर व्हेरिएबलला आपण काय डिफाईन करतो, व्हॉट इज व्हेरिएबल. व्हेरिएबल इज नथिंग बट इट इज अन एंटिटी ऑफ ए प्रोग्राम. हे काय, तर प्रोग्रामची एंटिटी आहे. व्हॉट इज मीन बाय एंटिटी, एंटिटी इज नथिंग बट अ सब पार्ट ऑफ ए प्रोग्राम. म्हणजे हे कुठे राईट केलं जाणार आहे, प्रोग्राममध्ये राईट केलं जाणार आहे. मग याची प्रॉपर्टी काय, व्हेरिएबल इज अन एंटिटी ऑफ ए प्रोग्राम दॅट व्हॅल्यू कॅन बी चेंज्ड एनीवेअर इन ए प्रोग्राम. की ज्याची व्हॅल्यू, जसं आता आपण बघितलं व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट कशासाठी यूज केलं जातं, युजर डिफाईन व्हॅल्यूला स्टोअर करण्यासाठी. आपण व्हेरिएबलला काय रिप्रेझेंट करतोय, व्हेरिएबल इज नथिंग बट अ एंटिटी ऑफ ए प्रोग्राम. ही प्रोग्रामची एंटिटी असू शकते, दॅट इज द मीन की प्रोग्रामचा सब पार्ट असू शकतो जो की प्रोग्राममध्ये राईट केलं जातो, की ज्याची व्हॅल्यू प्रोग्राममध्ये कधीही कोठेही चेंज केले जाते, आपण त्याला काय म्हणतो, व्हेरिएबल. व्हेरिएबल, जसं व्हेरिएबल क्रिएट करायचं सिंटॅक्स काय, सिंटॅक्स टू क्रिएट अन व्हेरिएबल, डेटा टाईप स्पेस व्हेरिएबल नेम सेमिकोलॉन. ओके, आता इथं आपण सिंटॅक्स ॲक्च्युअलमध्ये इथे आपले सिंटॅक्स चालू झालेले आहेत. सिंटॅक्स, प्रत्येक गोष्टीचा सिंटॅक्स आपल्याला लक्षात ठेवावं लागेल सो दॅट आपण त्याची व्यवस्थितपणे प्रोग्रॅमिंग करू शकू. ओके, आता व्हेरिएबल काय, तर व्हेरिएबल किंवा कॉन्स्टंट कशासाठी यूज केले जातात प्रोग्रॅमिंगमध्ये, फक्त युजर डिफाईन व्हॅल्यूजला प्रोग्राममध्ये स्टोअर करण्यासाठी आपण व्हेरिएबल किंवा कॉन्स्टंट यूज करतो. व्हेरिएबल म्हणजे काय, तर इट इज अन एंटिटी ऑफ ए प्रोग्राम, की ज्याची व्हॅल्यू प्रोग्राममध्ये कुठेही कधीही चेंज होऊ शकते. याचं सिंटॅक्स काय, डेटा टाईप स्पेस व्हेरिएबल नेम सेमिकोलॉन. आता इथं नवीन कीवर्ड आला आपल्याकडे, डेटा टाईप. मग बेसिकली डेटा टाईप म्हणजे काय, व्हॉट इज डेटा टाईप, द नेम इट सेल्फ इट विल डिफाईन्स. डेटा टाईप इज नथिंग बट अ टाईप ऑफ डेटा. बट इथं फोकस केलं जातं की डेटाचा टाईप काय. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, एखादा डेटा आपण फोकस केला, द डेटा 2 टाईपचा असू शकतो. जसं मी आता इथे एंटर केले 10 and 20, दिस इज अ फर्स्ट टाईप. अँड सेकंड टाईप काय असू शकतो, ॲज एक्झाम्पल JPG.doc.txt. ओके, हे 2 टाईपचे डेटा आहेत. ओके, हे एक आणि हा एक. हा 10 आणि 20 याला पर्टिक्युलर टाईपचं एक्सटेन्शन नाही आहे, किंवा हे जर आपण फोकस केलं, या डेटाला एक एक्सटेन्शन आहे, याला आपण म्हणू शकतो फाईल आणि याला आपण म्हणू शकतो डेटा. मग डेटा 2 टाईपचा असतो, एक फॉर्मॅटेड आणि दुसरा अनफॉर्मॅटेड डेटा. फॉर्मॅटेड डेटा म्हणजे काय, द डेटा हू हॅज पर्टिक्युलर टाईप ऑफ एक्सटेन्शन और विच विल बी द सेट ऑफ रॉ मटेरियल्स, त्याला आपण म्हणतो फॉर्मॅटेड डेटा. आणि अनफॉर्मॅटेड डेटा म्हणजे त्याला कुठल्याही टाईपचं एक्सटेन्शन नसतं, त्याला एक व्हॅल्यू असते, आपण त्याला म्हणतो अनफॉर्मॅटेड डेटा. मग प्रोग्रॅमिंगमध्ये आपण फक्त अनफॉर्मॅटेड डेटासोबत वर्किंग करतो. आणि या डेटाचा टाईप कोण डिफाईन करतं, तर हा डेटा टाईप. मग हा डेटा कुठला कुठला असू शकतो, सपोज हा डेटा लाईक आता जसं आपण एक्झाम्पल घेतलं, न्यूमरिक पण असू शकतो. ओके, किंवा हा डेटा एका कॅरेक्टरमध्ये पण असू शकतो किंवा सेट ऑफ कॅरेक्टरमध्ये पण असू शकतो, लाईक दिस, राईट. असा पण डेटा असू शकतो. मग याचे कुठले कुठले टाईप्स आहेत, तर न्यूमरिकसाठी प्रोग्रॅमिंगमध्ये कुठले कुठले टाईप आहेत, तर फर्स्ट ह्या प्राईम सीचा जे काही प्रायमरी डेटा टाईप्स आहेत, ते प्रायमरी डेटा टाईप्स कुठले कुठले आहेत, फर्स्ट इंटीजर, ओके, देन फ्लोट, then double, and then character. ओके, हे 4 प्रायमरी डेटा टाईप्स आहेत. इंटीजरसाठी जर प्रोग्रॅमिंगमध्ये नेम यूज करायचा असेल तर आपण इंटीजरला काय यूज करतो, INT, इंट. जर फ्लोट यूज करायचा असेल तर फ्लोट, डबल यूज करायचा असेल डबल, आणि कॅरेक्टर यूज करायचा असेल तर CHAR, कॅर. तर बेसिकली हे 4 काय आहेत, इंटीजर, फ्लोट, कॅरेक्टर, हे प्रोग्रॅममध्ये नेम्स आहेत की जे काय म्हणून डिफाईन करतात, तर डेटा टाईप. ओके, मग इंटीजरमधल्या व्हॅल्यूज कुठल्या असू शकतात, ऑल दी रिअल व्हॅल्यूज लाईक 0, 1, 2, 3, 4 अप टू डॅश डॅश डॅश. या रिअल व्हॅल्यूज कशामध्ये येणार आहेत, इंटीजर आणि फ्लोट. इंटीजरमध्ये आणि डबल आणि फ्लोटमध्ये काय असतात, तर पॉइंटिंग व्हॅल्यूज. ओके, सेम व्हॅल्यूज आहेत. मग आता इथं क्वेश्चन पडतो की आपण
डिफरंट डेटा टाईप का डिफाईन केला फ्लोट आणि डबल. तर फ्लोट किती बाईट मेमरी अलोकेट करतो, जसं की आता हा मेमरी व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. कम्प्युटरचा रूल काय की जिथं व्हॅल्यू येते तिथं काय असायला पाहिजे आहे, बाय डिफॉल्ट मेमरी असायला पाहिजे आहे, त्याशिवाय ते स्टोअर नाही करणार. ओके, जस्ट अ सेकंड. मग हा जो काय इंटीजर डेटा टाईप आहे हा किती बाईट मेमरी घेतो, तर हा 2 बाईट मेमरी घेतो. फ्लोट अगेन कन्सिडर्ड ॲज अ 2 बाईट ऑफ मेमरी. द डबल कन्सिडर्ड float considered 2 byte memory, double considered as 4 byte of memory, and character will be considered as a 1 byte of memory. फ्लोट आणि डबलला आपण फोकस केलं तर व्हॅल्यूज पॉइंटिंगमध्येच येतात, फक्त डिफरन्स काय की फ्लोट 2 बाईट मेमरी घेतो आणि डबल 4 बाईट मेमरी घेतो. त्याचं रिझन की फ्लोट डेसिमल नंतर 6 डिजिट जर स्टोअर करत असेल तर डबल डेसिमल नंतर किती डिजिट स्टोअर करेल, 12 डिजिट, त्याच्या दुप्पट डिजिट तिथं स्टोअर करेल. आणि कॅरेक्टर म्हणजे काय, अ सिंगल अल्फाबेट फ्रॉम दी अल्फाबेट, ए सिंगल कॅरेक्टर फ्रॉम दी अल्फाबेट. आपण त्याला कुठल्या डेटा टाईपमध्ये टाकतो, कॅरेक्टर. आणि कॅरेक्टर किती बाईट मेमरी घेतो, 1 बाईट. याच हे जे काही 4 एक्झाम्पल्स आहेत, या 4 एक्झाम्पलला आपण पुट डाऊन करायचं आपल्या सिंटॅक्समध्ये. व्हेरिएबल नेम आपण काहीही घेऊ शकतो. ओके, व्हेरिएबल नेम आपण काहीही घेऊ शकतो, फक्त व्हेरिएबलची स्टार्टिंग न्यूमरिक कीवर्डने नसायला पाहिजे. Okay, आता as example, suppose I want to create the integer type of variable having the name a. Then ते कसं असेल, या सिंटॅक्समध्ये त्याला पूर्णपणे बसवायचं आहे. जसं की आपल्याला व्हेरिएबल तयार करायचं आहे ज्याचं नाव काय a आणि डेटा टाईप काय इंटीजर. डेटा टाईपच्या खाली डेटा टाईप इंटीजर, व्हेरिएबल नेमच्या खाली व्हेरिएबल नेम ए सेमिकोलन. ओके, इथं सेमिकोलन काय डिफाईन करतो, सेमिकोलन कम्प्युटरला अंडरस्टँड करून देतो की इथं इन्स्ट्रक्शनचा एंड झाला आहे. दॅट्स द मीन वी आर क्रिएटिंग 1 इन्स्ट्रक्शन. आणि अशा मल्टिपल इन्स्ट्रक्शनचा सेट म्हणजे आपला काय असणार आहे, प्रोग्राम. ओके, व्हेरिएबल आपण पाहतो. व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबल इज नथिंग बट अन एंटिटी ऑफ ए प्रोग्राम दॅट व्हॅल्यू कॅन बी चेंज्ड एनिवेअर इन ए प्रोग्राम. व्हेरिएबल हा प्रोग्रामचा एक सब पार्ट असतो की ज्याची व्हॅल्यू प्रोग्राममध्ये कधीही कोठेही चेंज होऊ शकते, आपण त्याला म्हणतो व्हेरिएबल. ओके, व्हेरिएबल तयार करायचा सिंटॅक्स काय, डेटा टाईप स्पेस व्हेरिएबल नेम सेमिकोलन. ओके, व्हेरिएबल क्रिएट करायचा सिंटॅक्स डेटा टाईप स्पेस व्हेरिएबल नेम सेमिकोलन. मग डेटा टाईप म्हणजे काय, द नेम इट सेल्फ इट विल डिफाईन्स द टाईप ऑफ डेटा. आपण जसं पाहिलं प्रोग्रामिंगमध्ये आपण अनफॉर्मॅटेड डेटा यूज करतो, म्हणजे ज्याला कुठल्याही टाईपचं एक्सटेन्शन नाही आहे, फक्त व्हॅल्यू आहे. मग ते प्रायमरी डेटा टाईप्स कुठले कुठले आहेत, तर इंटीजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल. इंटीजरसाठी कुठला कीवर्ड यूज केला जातो, INT, फ्लोटसाठी फ्लोट, डबलसाठी डबल आणि कॅरेक्टरसाठी कॅर. रिमेंबर, प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये ज्यावेळेस कीवर्ड असा शब्द येतो त्यावेळेस तो पूर्ण कीवर्ड स्मॉल लेटरमध्येच राईट केला जातो. इंटीजरमध्ये कुठल्या व्हॅल्यूज असतात, ऑल दी रिअल व्हॅल्यूज. इंटीजर किती बाईट मेमरी स्टोअर करतो, 2 बाईट मेमरी. फ्लोट पॉइंटिंग व्हॅल्यूज आणि फ्लोट स्टोअर करतो 2 बाईट मेमरी. डबल अगेन पॉइंटिंग व्हॅल्यूज आणि इट विल स्टोअर दी 4 बाईट ऑफ मेमरी. अँड कॅरेक्टरमध्ये अ सिंगल कॅरेक्टर फ्रॉम द अल्फाबेट आणि इट विल स्टोअर 1 बाईट ऑफ मेमरी. आपण एक्झाम्पल बघितलं, सपोज आय वॉन्ट टू क्रिएट अ डबल टाईप ऑफ व्हेरिएबल हॅविंग द नेम बी. ओके, जस्ट त्या सिंटॅक्समध्ये आपल्याला पुट डाऊन करायचं, बाकी काहीही करायचं नाही. हे झालं अबाउट व्हेरिएबल. मग ॲक्च्युअलमध्ये कॉन्स्टंट काय असतो, व्हॉट इज कॉन्स्टंट, सेम अ पार्ट. अ कॉन्स्टंट इज अगेन इट इज अन एंटिटी ऑफ ए प्रोग्राम. म्हणजे हा प्रोग्रामचा सब पार्ट असेल की जे कुठे राईट केलं जाईल प्रोग्राममध्ये, पण त्याची प्रॉपर्टी काय, दॅट व्हॅल्यू कांट बी चेंज्ड एनीवेअर इन ए प्रोग्राम वन्स इट डिक्लेअर. एकदा डिक्लेअर केलेल्या व्हॅल्यूला आपण नंतर चेंज करू शकत नाही, अशाला आपण काय म्हणतो, तर कॉन्स्टंट. ओके, कॉन्स्टंट काय, इट इज अन एंटिटी ऑफ ए प्रोग्राम की ज्याची व्हॅल्यू प्रोग्राममध्ये एकदा डिक्लेअर केली ती नंतर चेंज होऊ शकत नाही, अशा कन्सेप्टला आपण म्हणतो कॉन्स्टंट. मग हा जो काही कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट आपण क्रिएट कसा करतो, तर मी एक स्मॉल सिंटॅक्स आणतो आहे जे की बुकमध्ये नाही आहे. आपण ॲक्च्युली ज्यावेळेस कॉन्स्ट युजिंग कॉन्स्ट कीवर्ड डिरेक्टली कॉन्स्टंट क्रिएट केले जातात, पण हे आपण मॅक्रोज आणि फाईल इन्क्लुजनमध्ये बघू. सध्याला लक्षात ठेवण्यासाठी एक स्मॉल सिंटॅक्स आपल्याकडे, सिंटॅक्स डेटा टाईप स्पेस कॉन्स्टंट नेम इक्वल टू व्हॅल्यू सेमिकोलन. तर डेटा टाईप म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, डेटा टाईप इज नथिंग बट अ टाईप ऑफ डेटा. 4 प्रायमरी डेटा टाईप्स आहेत, इंटीजर, फ्लोट, कॅरेक्टर आणि डबल.
कॉन्स्टंट नेमची सेम प्रॉपर्टी जसं व्हेरिएबल नेममध्ये सांगितलं होतं की व्हेरिएबल नेमची स्टार्टिंग ही कधीही न्यूमरिक कीवर्डने नसायला पाहिजे आणि आपण व्हॅल्यू त्या डेटा टाईपनुसार ठेवून सेमिकोलॉन देऊ शकतो. ॲज एक्झाम्पल सपोज आय वॉन्ट टू क्रिएट अ फ्लोट व्हेरिएबल of the name pi having the value 3.1416 semicolon. ओके, दिस इज कॉन्स्टंट. ही व्हॅल्यू एकदा आपण डिक्लेअर केली ती चेंज होणार नाही. ही प्रॉपर्टी काय सांगते व्हेरिएबल किंवा कॉन्स्टंटला. ओके, हे पूर्ण झालं आपलं व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट. व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट आपण प्रोग्रामिंगमध्ये काय यूज करतो तर जस्ट व्हॅल्यूज डिक्लेअर किंवा युजरकडून घ्यायचे असतील तर आपण व्हेरिएबल किंवा कॉन्स्टंट यूज करतो ज्याच्यासाठी मेमरी अलोकेट होते आणि त्या व्हॅल्यू स्टोअर होतात. मग व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबल इज अन एंटिटी ऑफ ए प्रोग्राम की ज्याचे व्हॅल्यू प्रोग्राममध्ये कधीही कुठेही चेंज होते, आपण त्याला म्हणतो व्हेरिएबल. सिंटॅक्स काय, डेटा टाईप स्पेस व्हेरिएबलने सेमिकोलॉन. पण डेटा टाईप म्हणजे काय, व्हॉट इज डेटा टाईप. डेटा टाईप इज नथिंग बट अ टाईप ऑफ डेटा जो की काय डिफाईन करतो, डेटाचा टाईप डिफाईन करतो, आपण त्याला म्हणतो डेटा टाईप. मग सीमध्ये 4 प्रायमरी डेटा टाईप्स आपले झालेत. आणि कॉन्स्टंट म्हणजे काय तर की ज्याची व्हॅल्यू प्रोग्राममध्ये कुठेही चेंज होत नाही, ज्यावेळेस आपण त्याला फर्स्ट डिक्लेअर करतो चेंज होत नाही. सिंटॅक्स काय, डेटा टाईप स्पेस कॉन्स्टंट नेम इक्वल टू व्हॅल्यू सेमिकोलॉन. आणि हे एक्झाम्पल. ओके, देन सेकंड कन्सेप्टकडे जाऊ आपल्या फंक्शन. ओके, टेक्निकली फंक्शन काय डिफाईन केलं जातं, व्हॉट इज फंक्शन. A function is nothing but self-contained block of statement. फंक्शन म्हणजे काय तर सेल्फ कंटेन ब्लॉक ऑफ स्टेटमेंट. आणि इथं आपण जस्ट एक इंट्रोडक्शन बघतोय फंक्शनला, आपण इन डेप्थ त्याच्या चॅप्टरमध्ये बघू. याचं सिंटॅक्स काय, सिंटॅक्स काय फंक्शनचं, रिटर्न टाईप स्पेस फंक्शन नेम, इथं असतात आर्ग्युमेंट लिस्ट, स्टेटमेंट क्लोज. व्हॉट इज फंक्शन. अ फंक्शन इज नथिंग बट सेल्फ कंटेन ब्लॉक ऑफ स्टेटमेंट. अशा ब्लॉकला जिथं की सेल्फ कंटेन असतात म्हणजे या ज्या काही इन्स्ट्रक्शन आहेत याच्या नावावरून ओळखल्या जातात, याला आपण काय म्हणतो तर फंक्शन. मग बेसिकली फंक्शनची गरज काय तर आपण फंक्शनची गरज काय ते बघण्यासाठी आपण एक डेली एक्झाम्पल ॲप बघू. आपण प्रत्येकजण व्हॉट्सअप यूज करतो तर व्हॉट्सअप काय करतो, मेसेज सेंड करण्यासाठीचा कोड आहे त्याच्यामध्ये. देन मेसेज आपण रिसीव्ह करू शकतो, मेसेजची हिस्ट्री चेक करू शकतो, सर्व्हरचे कम्युनिकेशन आहे, व्हिडिओ सेंडिंग रिसिव्हिंग, देन इमेज सेंडिंग रिसिव्हिंग. हे पूर्ण टास्क कोण परफॉर्म करतो, व्हॉट्सअप. पण या व्हॉट्सअपमध्ये हे पूर्ण टास्क ॲज इट इज ठेवलं तर ते युजरच्या फ्लोनुसार एक्झिक्यूट होणार आहे का. मग आपण हे जे काही टास्क आहे हे युजरच्या फ्लोनुसार त्याच्या ऑप्शननुसार एक्झिक्यूट करण्यासाठी याला काय करतो आपण डिवाईड करतो. मग फंक्शन 2 कन्सेप्टला सपोर्ट करतं. फर्स्ट नॉर्मलायझेशन आणि सेकंड स्पेसिफिकेशन. मग ॲक्च्युअली नॉर्मलायझेशन म्हणजे काय आणि स्पेसिफिकेशन म्हणजे काय तर नॉर्मलायझेशन म्हणजे काय, जस्ट डिवाइड अँड रूल. म्हणजे जसं इथं आपण बघतोय की व्हॉट्सअप हे इतक्या टास्कमध्ये जस्ट डिवाइड झाले. ओके, डिवाइड अँड रूल म्हणजे काय नॉर्मलायझेशन. आणि स्पेसिफिकेशन म्हणजे काय की हे जे काही पूर्ण फंक्शन्स आहेत हे फंक्शन्स कुठे कॉल केले जातात एकत्र व्हॉट्सअप या प्रोग्राममध्ये, याला काय म्हणतो आपण स्पेसिफिकेशन. म्हणजे फर्स्ट डिवाइड करायचं आणि देन त्याला रिमाइंड करायचं. म्हणजेच काय झालं, ती कन्सेप्ट कशाला सपोर्ट करते फंक्शनला. इथे ह्या फंक्शनचा सिंटॅक्स आपण जस्ट एक इंट्रोडक्शन बघतोय फंक्शनची, याला इन डेप्थ स्टडी करू. तर बेसिकली फंक्शनचे 2 टाईप्स पडतात. ओके, पहिला टाईप्स कुठला असतो तर सिस्टम डिफाईन्ड फंक्शन अँड सेकंड युजर डिफाईन्ड फंक्शन. मग सिस्टम डिफाईन्ड फंक्शन म्हणजे काय आणि युजर डिफाईन्ड फंक्शन म्हणजे काय. सिस्टम डिफाईन्ड फंक्शन म्हणजे जे फंक्शन सिस्टममध्ये ऑलरेडी डिफाईन केलेले असतात त्यांना आपण म्हणतो सिस्टम डिफाईन्ड फंक्शन्स. ॲज एक्झाम्पल प्रिंट एफ, स्कॅन एफ, गेट सी एच, CLR, SCR याची बॉडी युजर डिफाईन नाही करत, ते ऑलरेडी सिस्टममध्ये आहे. आपण त्यांना काय म्हणतो सिस्टम डिफाईन्ड फंक्शन्स. ओके, आणि युजर डिफाईन्ड फंक्शन म्हणजे काय की ज्याची बॉडी युजर डिफाईन प्रोग्राममध्ये असते आणि त्याला युजर डिफाईन करतो त्याला आपण म्हणतो युजर डिफाईन फंक्शन्स. ओके, ॲज एक्झाम्पल ॲडिशन ऑफ 2 नंबरचा आपण एक फंक्शन लिहिला त्याला आपण ॲड नाव देईल. ओके, हे झालं अबाउट द कन्सेप्ट टू राईट अँड प्रोग्राम.
इन याच्या पुढच्या सेशनमध्ये आपण बघणार आहेत याचा थर्ड कन्सेप्ट जी की आहे जनरल प्रोग्राम स्ट्रक्चर, आणि सीमध्ये जनरल प्रोग्राम स्ट्रक्चर कसे राईट करायचे, एक प्रोग्राम कसा राईट करायचा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला हे इंटरेस्टिंग वाटत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता.